नमस्कार, वंदनाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण गूळ शेंगदाण्याचे लाडू ड्रायफ्रूट टाकून करणार आहोत. हे लाडू आपण 12ही महिने खाल्ले तरी आपल्या तब्येतीसाठी एकदम उत्तम आहेत. चला तर बघूया हेल्दी टेस्टी रेसिपी. इथे मी 1 किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 1 किलो गूळ, अर्धा किलो गोड तेल आणि 200 ग्राम ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. तर सुरुवातीला आपण शेंगदाणे चांगले भाजून घेऊया. अतिशय पौष्टिक लाडू आहेत हे आणि 3 ते 4 महिने सहज टिकतात. त्यामुळे आणि खायलाही खूप चवदार असे लाडू लागतात. त्यामुळे हे तुम्ही जरूर करा. इथे मी 200 ग्राम खोबरे घेतलेले आहे किसून. ते सुद्धा आपण थोडंसं त्याचा सुगंध येईपर्यंत भाजून घेऊया. म्हणजे 3 ते 4 महिने आपल्याला लाडू टिकवायचे आहेत, तर ते खोबरं कुबट होऊ नये म्हणून आपण त्याला असं छान भाजून घेणार आहे त्याचा सुगंध येईपर्यंत. एकदम हलक्या आचेवर हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. नाहीतर ते जर खाली करपले तर टेस्टमध्ये फरक पडतो. काजूसुद्धा आपण भाजून घेऊया हलकेच. बदामसुद्धा इथे आपण भाजून घेऊया. ह्यामुळे काय होईल की आपले पदार्थ कुरकुरीत पण होतील आणि जास्त दिवस टिकतील. त्यामुळे मंद आचेवर हे बघा, मंद आचेवर अगदी थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. यामध्ये पौष्टिकता भरपूर असते. त्यामुळे आपल्या मुलांसाठी तर हे लाडू आपल्या घरात असलेच पाहिजे. तुम्ही ड्रायफ्रूट नाही टाकले तरी काही हरकत नाही, पण मी इथे ड्रायफ्रूट टाकलेले आहेत. तर आपले भाजून झालेले आहेत आता ड्रायफ्रूट आणि शेंगदाणे. आता आपण पेंड खजूर भाजून घेऊयात थोडीशी. इथे मी अर्धा किलो पेंड खजूर घेतलेली आहे. हे सुद्धा आपल्या म्हणजे हिवाळ्यात तर पेंड खजूर खायलाच पाहिजे. आणि असंही आपण पेंड खजूरचा वापर केला तर आपल्या पचनक्रियेमध्ये चांगली सुधारणा होते, रक्त वाढण्यासाठी सुधारणा होते. त्यामुळे पेंड खजूर जरूर टाकावी. हे सर्व ड्रायफ्रूट आपल्या शरीरासाठी हिवाळ्यामध्ये तर अतिशय उपयुक्त असतात. म्हणून आपण हे सर्व लाडूमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत असतो. इथे मी शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये. त्याचप्रमाणे आपण सर्व ड्रायफ्रूटसुद्धा वाटून घेऊया. जास्त बारीक पण वाटायचे नाहीत आपल्याला, हे थोडे जाडसरच वाटायचे आहेत. एकदम बारीक वाटलं तर याच्यामध्ये तेल सुटायला याची सुरुवात होते. त्यामुळं थोडंसं असं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचे. आणि खोबरं आपण किसलेलंच टाकणार आहे आणि सगळं आपण एकत्र करणार आहोत. इथे पेंड खजूर मऊसूद झालेली आहे आणि एका पेंड खजूरचे कमीत कमी मी 4 तुकडे केलेले आहेत. तुम्हाला जास्त बारीक करायचे असले तर तुम्ही करू शकता. आणि हे मिश्रण आपलं पौष्टिक लाडूचं तयार आहे. फार अशी मेहनत नाही लागत, परंतु एकदा जर करून ठेवले तर मुलं आणि आपणही आनंदाने खाऊ शकतो. आणि हिवाळ्यामध्ये तर जरूर करावी. इथे मी लाडूसाठी 1 किलो गूळ घेतलेला आहे. अगदी हे परफेक्ट प्रमाण आहे.
आणि गोड तेल मी इथे अर्धा किलो घेतलेलं आहे. तर आता मी हे कढई छोटी असल्यामुळे मी 2 वेळेस हा पाक करणार आहे. मंद आचेवर तेल गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये गूळ टाकल्यानंतर मंद आचेवरच सतत हलवत राहायचं, नाहीतर गूळ खाली करपू शकतो आणि गूळ करपला तर आपल्या पदार्थाची टेस्ट चांगली लागत नाही, म्हणून गूळ सतत हलवत राहायचं. आणि गूळ असा फुलला तेलामध्ये की एक पदार्थाला कुरकुरीतपणा येतो. आपला जो लाडू आहे तो एकदम असा खमंग आणि असा थोडासा कुरकुरीत लागतो. एकदा करून बघा. बघा आपला गूळ पूर्ण वितळलेला आहे, फुललेला आहे अगदी तेलामध्ये. आणि हा आपण आता आपल्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया. आणि गरम गरम आहे तोपर्यंतच यातील लाडू बांधून घेऊया, म्हणजे पटापट लाडू वळल्या जातात. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. आपण तर भरपूर प्रकारचे लाडू करतो, पण गूळ शेंगदाण्याचे लाडू जरूर खावे. याने आपले रक्त वाढते आणि मुलांसाठी तर एकदम आरोग्यदायी आहेत. त्यामुळे एका छोट्याशा भुकेसाठी एक लाडू खाल्ला तरी भरपूर होतो. माझे मुलं बाहेर शिकायला आहेत, त्यामुळे मला हे 3 ते 4 किलोचे लाडू त्यांच्यासोबत द्यावेच लागतात आणि टिकतातही ते 3 ते 4 महिने आणि मुलंही आवडीने खातात.